जसं तुम्ही जसं प्रश्न विचारला की उमेदवारी मिळेल, मी देखील ह्याच अंधारात होतो की मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे. कारण की एकनाथ शिंदे साहेबांचा एकमेव नगरसेवक जर कोल्हापुरात कोण असेल तर एकमेव नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून ठामपणे पाठीशी उभा राहिले. आणि अचानक माझ्यावर एक स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट होतंय, म्हणजे माझा गाळा कापल्याचं काय केलेलं आहे इथे. मला एवढंच म्हणायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून ही माझी बातमी, हे माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे आमचे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं साहेबांची काय माहीत आहे का नाही माहीत आहे मला माहीत नाही, खरं हे साहेबांपर्यंत पोहोचण्याचं गरजेचं आहे. की साहेबांचं कायम शिवसैनिकांना न्याय आहे. आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल साहेब तरी आमचं दुर्दैव आहे. मला अपेक्षा आहे हे तुमच्या माध्यमातून साहेबांपर्यंत जेव्हा ही बातमी जाईल तर मला न्याय मिळेल. उद्या मी फॉर्म भरत आहे आणि विजय खेचून आणि ताकद आमच्यात आहे, कारण मी एक शिवसैनिक आहे. सगळ्या जनतेचा आशीर्वाद ताकद माझ्या पाठीशी आहे. मला एवढंच अपेक्षित आहे की मला न्याय मिळावा. पण जर उमेदवारी मिळाली फॉर्म भरतच आहे. अपक्ष असेल की कुठल्या आघाडीतून? नाही, मी अपक्ष फॉर्म भरत आहे. तुम्ही आजपर्यंत राजश्री सागर साहेबांच्या पाठीशीच राहिलेलो आहे. त्याच माध्यमातून मला असं वाटत होतं की माझं तिकीट कन्फर्म आहे की साहेबांचे मी एकमेव नगरसेवक आहे. कुठं घोडा आणलं कोणाचं आणलं मला नाही माहिती, कारण माझ्यावर अन्याय झालेला आहे. साहेब देखील आता म्हणतात माझा राहुल हातबळ झालेला आहे, माझे पंख कापले गेले आहेत. नेमकं पंख कुणाचे कापले गेले आहेत का माझं कापलेलं, माझा गाळा कापला गेलेला आहे. मी ऑलरेडी नगरसेवक होतो, मी शिंदे साहेबांच्या गटात मी आहे, एकमेव नगरसेवक. मी विचारूनच मी माझं अहवाल छापलेला आणि मी घर टू घर माझे अहवाल गेले. 95% माझं पूर्ण वॉर्ड घर टू घर एकदा दोनदा फिरून झालेला आहे. आणि आता मी एवढं पुढे गेलेलो आहे आणि तुम्ही ऐन टायमाला उद्या तुम्ही एपी फॉर्म वाटणार आहे आणि मला कळते की माझं त्यात लिस्टमध्ये नाव नाही आहे. राहुल चव्हाणांची मी जसं जनतेने माझा विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे, मी जनतेशी प्रामाणिक राहिलेलो आहे. तुम्ही देखील पत्रकार बंधूंनी बघितलेलं आहे की 2019 साली पूर आला असेल, 21 साली पूर असेल, मी 15-20 दिवस पाण्यात होतो. मी घरी सकाळी बाहेर पडलो 7ला तर रात्री झोपायला त्याने 10ला घरी जायचो. मी रात्रभर लोकांना घरात बाहेर काढलेला आहे. आणि याची गवाही स्वतः तुम्ही पत्रकार बांधतो आहे, लोक आहेत की माझी. आणि आता मला कळते की राहुल चव्हाणचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. आणि निगेटिव्ह रिपोर्ट काढतंय कोण? मला तर असं म्हणत आहे की निगेटिव्ह रिपोर्ट पत्रकार बांधतो तर पत्रकार मीडियामध्ये द्यायला पाहिजे ना. एक की मीडिया मला असं दाखवा की ज्यांनी अहवाल दिलेला आहे की राहुल चव्हाण निगेटिव्ह रिपोर्ट आहे म्हणून.